आपण असे घडलो. परिसर अभ्यास भाग 2, इयत्ता 5वी, प्रकरण 3, पृथ्वीवरील सजीव यावरील संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला अ. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर पहा. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. प्रश्न दुसरा. आ. एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले? उत्तर. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती झाली. त्यानंतर पाण्यामध्ये अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला अ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर पहा. अवकाशात प्रचंड वेगाने फिरणाऱ्या तप्त वायू आणि धूळ यांच्या मोठ्या ढगातून तो ढग थंडावून त्याचे तुकडे झाले आणि त्यापासून सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. प्रश्न दुसरा. आ. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. प्राणी श्वासोच्छवास करतात. 2. प्राणी अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात किंवा इतर कारणांसाठी ते हालचाल करू शकतात. प्रश्न तिसरा. पुढील चौकटीत लपलेले 5 ग्रह त्यांची नावे शोधून त्यांच्या भोवती गोल करा. तुम्हाला पुस्तकामध्ये एक तक्ता दिला आहे. त्यात उलटसुलट ग्रहांची नावं दिलेली आहेत. त्यातून तुम्हाला ग्रह शोधायचे आहेत. 5 ग्रह शोधायचे आहेत. उत्तर पहा. त्यातील पहिला आहे बुध, दुसरा शुक्र, 3 नेपच्यून, 4 मंगळ, 5 युरेनस. हे 5 ग्रह तयार होत आहेत. प्रश्न चौथा. पुढील घटना कालानुक्रमे लिहा. त्यातल्या घटना आपल्याला 4 दिल्यात पुस्तकामध्ये. अ, आ, इ, ई. पाहूया आपण. 1. पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. दुसरी. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. 3. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. 4. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग निर्माण अवकाशात झाला. ह्या उलटसुलट आपल्याला घटना दिलेल्या आहेत. आपल्याला त्या कालानुक्रमे लावायच्या आहेत. पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी आणि चौथी याप्रमाणे. योग्य क्रम खालीलप्रमाणे आहे. त्यातली पहिली घटना काय घडली? तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. दुसरी घटना कोणती? सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. तिसरी घटना पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आणि चौथी घटना अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आज आपण प्रकरण 3 पृथ्वीवरील सजीव यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.